यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। मराठा आरक्षण सुनावणी अपडेट आहे। कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार असं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची अपडेट पाहतोय। मराठा आरक्षण सुनावणी प्रकरणी ही अपडेट आहे। कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार असं महाधिवक्ता अर्थात सरकारनं म्हटलेलं आहे। काही वेळापासूनच ही सुनावणी सुरू होती। हायकोर्टात ही सुनावणी सुरू होती, तर कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही कारवाई करू असं सरकारनं म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं याचिका करण्यात आली होती। दरम्यान यावर कोर्टानं म्हटलंय, सरकारनं म्हटलंय कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार। तर मराठा आरक्षणावर सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। नेमकं काय म्हणतं कोर्ट हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती आहे? सगळ्यात महत्वाचं दीपाली, कोर्टाने आता सांगितलेलं आहे की या सगळ्यात आता सरकारने कोर्टात सांगितलं की या सगळ्यात सरकारने लगेच आम्हाला जर आदेश कोर्टाने आम्हाला आदेश दिले तर आम्ही कारवाई करू असं सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी सांगितलं। त्यामुळे जर आता कोर्टाने आदेश दिला की आंदोलनावरती कारवाई करा तर मनोज जरांगे यांच्यावरती सरकार कारवाई करू शकते। आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्याला मिळेल, कारण सरकार आता कोर्टाच्या आदेशाची वाट बघतंय। सरकारला देखील कोर्टाने विचारलं की तुम्ही हे जे आंदोलन आहे 2 दिवस विनापरवानगी आंदोलन चाललं कसं सुरू ठेवलं असं कोर्टाने देखील विचारलेलं आहे। त्यामुळे आता कोर्टाने जर आदेश दिला, कोर्ट नेमकं येत्या काही मिनिटांमध्ये साधारण मगाशी तू विचारत होती की किती वेळ लागेल, युक्तिवाद अजून पूर्ण झालेला नाही। अजून आपलं वीरेंद्र सराफ जे महाधिवक्ता आहे राज्याचे ते न्यायालयामध्ये आपली बाजू मांडतात। यानंतर मनोज जरांगे, त्यानंतर मनोज जरांगेंचे वकील हे मनोज जरांगे यांची बाजू मांडतील। यानंतर गुणरत्न सदावर्ते देखील आपली बाजू मांडतील आणि यासोबतच कोर्ट नेमकं लगेच निर्णय देतं की काही वेळ कोर्ट विचार करायला घेतं आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतं हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे। आंदोलनाला दिलेले जे परवानगी संदर्भातली कागदपत्र आहे, कागदपत्र देखील पडताळून बघितली जाईल। परवानग्या, मनोज जरांगे यांची सही, या सगळ्या गोष्टी पडताळूनच एकंदरीत एकदाचा निर्णय या सगळ्या संदर्भात दिला जाईल। कोर्टाने हे देखील म्हटलं की जर न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे तर मग सरकार कुठल्या मागण्या मान्य करू शकतं। या सगळ्यात आपण बघतो की कोर्टाने या आता आंदोलनावर बाबत आधीची माहिती ही देखील मागवण्याचं काम सुरू केलेलं आहे। पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते या सगळ्या संदर्भातली अतिरिक्त माहिती देत आहे। मात्र सध्या सरकारने कोर्टामध्ये हे मान्य केलंय की जर न्यायालयाने या आंदोलनाच्या विरोधात काही निर्णय दिला तर न्यायालय कारवाई करेल, सरकार कारवाई करेल। निश्चितच अक्षय, थोडंसं तुला थांबवते। एक मोठी अपडेट समोर येते। जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। आताची महत्वाची अपडेट आहे। जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं हायकोर्टानं आता म्हटलेलं आहे। तर कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार असं सरकारने म्हटलेलं होतं। तर आता हायकोर्टाचं म्हणणं समोर आलंय, जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। आताची मोठी अपडेट आपण पाहतोय। तर बाहेरून लोकांना बोलावून असं धमकावलं जातं, बाहेरून लोकांना बोलू असं धमकावलं जातं असं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती आहे? दीपाली, न्यायालयाने आता जर स्पष्ट केलं असेल की लोकांना त्रास होता कामा नये तर या सगळ्या संदर्भात सरकार कारवाई करू शकतं। न्यायालयाच्या म्हणण्यानंतर सरकार ऍक्शन मोडवर येईल, कारण आता जर लोकांना होणारा त्रास कमी करायचा असेल तर स्वाभाविक आहे आंदोलकांना एका ठिकाणी एकतर स्थानबद्ध करावं लागेल किंवा या आंदोलनावरती कारवाई करावी लागेल। त्यामुळं न्यायालय जर असं म्हणत असेल लोकांना त्रास होता कामा नये, आणि हे न्यायालयाने सगळ्यात महत्वाचं 2 प्रकार असतात, न्यायालयाची टिप्पणी किंवा न्यायालयाचा आदेश। हे जे आहे न्यायालयाची सध्या आपण बघतोय की न्यायालयाने केलेली टिप्पणी आहे। जर हे न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटलं की इतकं जरी म्हटलं की लोकांना त्रास होता कामा नये तर मग निश्चितच या आंदोलनाविरोधात सरकारला कारवाई करावी लागेल। मात्र तरीही आपल्याला म्हणता येणार नाही की न्यायालयाने या सगळ्या आंदोलनाच्या विरोधात काही आदेश दिला। टिप्पणी सुरू आहे, चर्चा सुरू आहे। या सगळ्या संदर्भात दोन्ही वकील आपलं म्हणणं मांडतायत, सरकारच्या बाजूनं महाधिवक्ता आपलं म्हणणं मांडतायत आणि या सगळ्या संदर्भात अंतिम निर्णय हा न्यायालयाचा असणार आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतरच एकंदरीत या आंदोलनाची पुढची दिशा म्हणण्यापेक्षा पुढचं भवितव्य ठरणार आहे। नक्कीच अक्षय, आपण पाहतोय बाहेरून लोकांना बोलवू असं म्हणत धमकावलं जातं असं सरकारनं म्हटलेलं, नेमकं याचा अर्थ काय?
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं जर सोमवारपर्यंत निर्णय नाही आला तर मंगळवारी आणखी मोठ्या संख्येनं लोक या आंदोलनाच्या परिसरामध्ये जमतील आणि त्यांच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल आणि आता जितके लोक आहेत त्यापेक्षा जास्त लोक येतील असं म्हणत सरकारला आणि यंत्रणेला धमकवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना एक इशारा देण्याचा प्रयत्न मनोज जरांगे करतायत असं या सगळ्या संदर्भात आता सरकारचं अर्थातच महाधिवक्तांनी सरकारचं म्हणणं न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जर सरकारवर एक प्रकारचा दबाव मनोज जरांगे पाटील असे वक्तव्य करून आणत आहेत. अक्षय, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओद्वारे धमकवण्यात येत आहे असं सुद्धा महाधिवक्ता म्हटलेलं आहे. नेमका कोणत्या व्हिडिओचा उल्लेख करतात? या सगळ्या संदर्भात कुठला व्हिडिओचा उल्लेख महाधिवक्त्यांनी केला हे सांगणं थोडंसं कठीण असेल कारण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे फोटो हे न्यायालयासमोर मांडले जात आहेत. त्यामुळे नेमका कुठल्या याचा उल्लेख या जे वीरेंद्र सराफ महाधिवक्त्यांनी केला हे तुर्तास आपल्याला सांगता येणार नाही. मात्र दीपाली नक्कीच जर या सगळ्या संदर्भात हे आंदोलन मागे घ्या किंवा आंदोलकांवर कारवाई करा असा आदेश दिला आंदोलकांवर सरकारला कारवाई करणे क्रमप्राप्त असणार आहे. एकूण न्यायालयाने आदेश दिलेला नाही मात्र न्यायाधीशांची किंवा एकूण न्यायालयाचा मूड जर आपण बघितला तर त्यांना कुठतरी हे आंदोलन विना परवानगी आणि लोकांचा अडथळा ठरतंय असं त्यांना मान्य आहे आणि तशा टिप्पणी देखील वेळोवेळी या ठिकाणी करताना दिसत आहेत. नक्कीच अक्षय, या युक्तिवादादरम्यान आणखी कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर अक्षय कुडकेलवार हे आपल्यासोबत होते. आपण पाहतोय जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. तर बाहेरून लोकांना बोलू असं धमकावलं जातंय असं सरकारनं दावा केलाय. आंदोलन परिस्थिती टाळता आली असती असं याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आताची ही मोठी अपडेट म्हणावी लागेल. कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार असं महाधिवक्तांनी यावेळी सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे. तर कोर्टाने देखील अनेक सवाल केलेत. लोक रस्त्यावर बसले तेव्हा तुम्ही गप्प का? तुम्ही लगेच रस्ते रिकामे का केले नाही असे सवाल देखील कोर्टाने केलेला आहे. त्याचबरोबर जनजीवन विस्कळीत होता कामा नये असं निरीक्षण आता कोर्टाने नोंदवलेलं आहे. तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही, उपोषणाची परवानगी नाही तरी ते सुरू असल्याचा दावा सदावर्ते यांनी केलाय. आरोप त्यांनी केलाय. तक्रारीनंतरही पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे. तर महत्वाची सुनावणी ही हायकोर्टात सुरू आहे. या संदर्भात निकाल अगदी थोड्याच वेळात येईल. कोर्ट काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल. मराठा आरक्षण सुनावणी प्रकरणी ही अपडेट आहे. कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार असं महाधिवक्ता यांनी म्हटलेलं आहे. तरी महत्वाची अपडेट आपण पाहतोय. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय. नागरिकांना त्रास होत असल्याचं सुद्धा या याचिकेत म्हटलेलं आहे आणि याचिकेवर ही सध्या सुनावणी सुरू आहे. अनेक युक्तिवाद सरकारकडून केले जात आहेत. उपोषणाची परवानगी नाही तरी ते सुरू असल्याचं सदावर्तेंनी आरोप केलाय. तक्रारीनंतर सुद्धा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मागच्या वेळी तक्रारीमुळे वाशीत थांबवलं होतं. तर तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असं गुणरत्न सदावर्तेंनी यावेळी म्हटलेलं आहे. तर कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही कारवाई करू असं सरकारनं यावेळी सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे. महत्वाचं निरीक्षण देखील कोर्टाने यावेळी नोंदवलेलं आहे. तर हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आणि या संदर्भात सध्या सुनावणी सुरू आहे. अगदी थोड्याच वेळात या संदर्भातला निकाल समोर येईल. कोर्ट काय म्हणतं, काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता ही महत्वाची अपडेट सुरू आहे. अपडेट आपण पाहतोय. कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करणार असं महाधिवक्ता अर्थात सरकारनं म्हटलेलं आहे. तर सीएम मराठा नाही म्हणून घडवलं जातंय असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे. उपोषणाची परवानगी नाही तरी ते सुरू आहे असं दावा सदावर्तेंनी केलाय. तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही असं सुद्धा सदावर्तेंनी म्हटलेलं आहे. मागच्या वेळी तक्रारीमुळे वाशीत थांबवलं होतं असं गुणरत्न सदावर्तेंनी कोर्टात म्हटलेलं आहे. सीएम मराठा नाही म्हणून हे घडवलं जातंय असा दावा गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात केलेला आहे. तर मोठा दावा आता हायकोर्टात करण्यात येतोय सरकारकडून. तर कोर्टाने सुद्धा अनेक सवाल यावेळी केलेले आहेत. लोक रस्त्यावर बसले तेव्हा तुम्ही गप्प का होते असा सुद्धा सवाल कोर्टाने केलेला आहे. तर सीएम मराठा नाही म्हणून हे घडवलं जातंय असा दावा, असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात केलाय. सुनावणी सध्या सुरू आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि याच्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. याचा निकाल अगदी थोड्याच वेळात येईल.
तर आंदोलकांमध्ये काही समाजकंटक आहेत असं आंदोलकांचे वकील म्हणतायत। आंदोलकांमध्ये काही समाजकंटक असल्याचा दावा आंदोलकांच्या वकिलांनी केलाय। सध्या आंदोलकांच्या वकिलांकडून सुद्धा युक्तिवाद करण्यात येतोय। सरकारचा युक्तिवाद झालाय तर आंदोलकांचे वकील युक्तिवाद करतायत। आंदोलकांमध्ये काही समाजकंटक आहेत असा दावा आंदोलकांच्या वकिलांनी केलेला आहे। कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। या संदर्भात काय निकाल देतं कोर्ट, काय म्हणतं, काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एक महत्त्वाचे अपडेट्स हे आपल्या समोर येत आहेत। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश माने आहेत। अविनाश, आंदोलकांच्या वकिलांनी नेमकं काय युक्तिवाद करायला सुरुवात केली आहे? तरंगे पाटील यांनी जे आहे ते हे आंदोलन जसं आहे ते चालत असं बाहेर येणार। त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय जो आहे तो आपल्या समोर आहे। कोर्टाने निर्णय आम्ही लगेच कारवाई करणार असे महाधिवक्ता म्हटले आहेत। लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिले असे कोर्ट म्हटलंय। आम्ही प्रयत्न केला आहे असं महाधिवक्ता म्हटले आहेत। लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झाले नाही पाहिजे असे कोर्ट म्हटलं होतं। महाराष्ट्रातून लोक बोलून धमकवलं जात आहे असं महाअधिवक्ता म्हटले आहेत। नियमाचं उल्लंघन होते, तुम्ही नोटीस देऊ शकता असं कोर्ट म्हटलं होतं। हे टाळता आलं असते, सरकारने केले नाही असे विरोधक वकील म्हटले आहे। अशा प्रकारचा युक्तिवाद जो पाहिला तर न्यायालयात सुरू आहे। निश्चितच अविनाश, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।